Google Form. Now, Google Form is now a full feature forms tool that comes free with your Google account. And what the purpose of the Google Form? You can add the standard questions type, drag and drop questions in the order you like. Also, there are some features are available in the Google Form. Means customize the form with the simple photo or the color theme and gather the responses in the form or save them to a Google Sheet and spreadsheet. Okay, now uh, Google is a one tool. This is the one form. Okay, and it comes with your a Google account like a Gmail. Okay, and you can add the questions using this Google form. Means main purpose of the Google form is that the collect the data from the participant, and also you made the Google form more attractive, means using the photos as well as the themes. Okay, means you can add the photos in your form, as well as you can change the colors of that form, as well as the you means do the sections. Okay, means 1 2 3 and so on that you want. Okay, and in this way your form will be attractive and you collect the data फ्रॉम द पार्टिसिपेट. बघा जो आजचा आपला टॉपिक आहे त्याचं नाव आहे ते गुगल फॉर्म आहे. आता गुगल फॉर्म म्हणजे काय, तर गुगल फॉर्म एक टूल आहे किंवा एक फॉर्म आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. आणि हे जो गुगल फॉर्म आहे हा फ्रीमध्ये अवेलेबल आहे आणि हा कुणासोबत येतो तर गुगल अकाउंटसोबत येतो. तर गुगल अकाउंट म्हणजे काय, तर बघा प्रत्येकाचं जीमेल अकाउंट आहे आणि ह्या जीमेल अकाउंटवर आपल्याला हा गुगल फॉर्म हा प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे गुगलला अकाउंट असणं खूप गरजेचं आहे. गुगलला अकाउंट असणं म्हणजे तुमचं जीमेलला अकाउंट असायला पाहिजे. यू मस्ट हॅव द अकाउंट. ओके, टू द जीमेलला अकाउंट असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणजे गुगल अकाउंटचं आपल्याला काय करतो, तो गुगल फॉर्म हा प्रोव्हाइड करतो. आता गुगल फॉर्म वापरून आपण काय करू शकतो, गुगल फॉर्मचा वापर करून आपण काय करू शकतो, क्वेश्चन ॲड करू शकतो. मग त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आपण ॲड करू शकतो. त्याचबरोबर जो गुगल फॉर्म आहे त्या गुगल फॉर्म तुम्ही अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. आता अट्रॅक्टिव्ह बनवू शकता म्हणजे काय, तर तुम्ही त्याच्यामध्ये फोटो ॲड करू शकता, कलर ॲड करू शकता, थीम ॲड करू शकता. ओके, असे खूप सारे ऑप्शन्स आपल्याला गुगल फॉर्ममध्ये अवेलेबल्स आहेत. आणि जो आपला फॉर्म असेल तो खूप अट्रॅक्टिव्ह आपण आपल्या रीतीने काय करू शकतो, बनवू शकतो. आणि तुम्ही पार्टिसिपेटकडून डेटा हा काय करू शकता, कलेक्ट करू शकता. आणि जो डेटा कलेक्ट होतो तो एका स्प्रेडशीटमध्ये किंवा गुगल शीटमध्ये काय केला जातो, स्टोअर केला जातो. Now let us see the next slide. What the purpose of the Google form. Okay, Google form is a web-based app and used to create the form for the data collecting purpose. Means what's the main purpose of the Google form, the data collection. This is the main purpose of the Google form, and this is the one web-based app. Okay, and this Google form mostly used by the student as well as the teachers to make the survey as well as the quizzes or the event and for the registration sheets. बघा आता जो गुगल फॉर्म आहे मी सांगितल्याप्रमाणे हे एक टूल आहे किंवा एक ॲप आहे किंवा एक फॉर्म आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. आणि हा कशासाठी वापरला जातो तर डेटा कलेक्टिंग हा त्याचा काय आहे, मेन पर्पज आहे. आपल्याला हा डेटा काय करायचा आहे, कलेक्ट करायचा आहे. आणि जो हा फॉर्म आहे हा मोस्टली स्टुडंट आणि टीचर वापरू शकतात. कशासाठी वापरू शकतात तर तुम्ही सर्वे करू शकता, क्यूज करू शकता किंवा एखाद्या इव्हेंटचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं तरी तुम्ही गुगल फॉर्मचा वापर करून काय करू शकता, रजिस्ट्रेशन पार्टिसिपेट्स काय करू शकता, करून घेऊ शकता. आपल्याला आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला बघायचं आहे की रजिस्ट्रेशन केलं जातं. ओके, मीन्स इन आवर सेशन ऑल्सो वी हॅव टू सी दॅट हाऊ टू क्रिएट द गुगल फॉर्म अँड हाऊ टू कलेक्ट द डेटा फ्रॉम द पार्टिसिपेट्स. ओके, now this is the this slide shows the ask the various type of the questions. Means using a Google form you can ask the various type of the questions. Means Google form allows you to ask the both the open ended and the close the ended questions, and also you can use the drop down question menus, multiple choice, checklist, rating scales, short answer text box to gather the data. And below these are the means type of the questions. Okay, you can use in the Google form. बघा आता जो गुगल फॉर्म आहे ह्या गुगलचा वापर करून आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन काय करू शकतो, बनवू शकतो. मग त्याच्यामध्ये टेक्स्ट येतं, म्हणजे
आपल्याला फक्त काय करायचं आहे, शॉर्ट आन्सर फक्त आपल्याला पाहिजे पार्टिसिपेट कडून, तर आपण घेऊ शकतो. आपल्याला खूप लेंदी किंवा इन डिटेलमध्ये आन्सर पाहिजे तर तुम्ही पॅरेग्राफ म्हणून त्या ठिकाणी यूज करू शकता. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मीन्स यू हॅव टू चूज एनी वन आउट ऑफ देम. ओके, म्हणजे खूप सारे ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला एकच काय करायचं आहे, आन्सर घ्यायचा आहे, तर मल्टिपल चॉईस तुम्ही वापरू शकता. चेक बॉक्स मीन्स यू हॅव टू सिलेक्ट द मोर दॅन वन. ओके, तुम्हाला एकापेक्षा जास्त काय करायचे आहेत, फीडबॅक किंवा त्यांच्याकडून आन्सर घ्यायचे तर तुम्ही काय करू शकता, चेकबॉक्सचा वापर करू शकता. त्याचबरोबर चूज फ्रॉम द लिस्ट, खूप सारे देर आर द सेव्हरल ऑप्शन्स आर अवेलेबल्स. ओके, आणि यू हॅव टू चूज वन ऑफ देम. ओके, खूप सारे ऑप्शन्स आहेत एका लिस्टमध्ये आणि त्याच्यामधलं एकच आपल्याला घ्यायचं आहे, तर आपण चूज फ्रॉम अ लिस्ट. परत स्केलिंग करू शकतो, म्हणजे एक्सलंट आहे, गुड आहे, ओके, पुअर आहे, फेअर आहे. ओके, स्केलिंग ग्रेडिंग आपण टाकू शकतो. ओके, डेट आपल्याला डेट त्या दिवसाची घ्यायची आहे किंवा टाईम घ्यायचा आहे, हे सगळ्या रजिस्ट्रेशन डेट घ्यायचा आहे किंवा रजिस्ट्रेशन टाईम घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपण गुगल फॉर्ममध्ये ॲड करू शकतो. ओके, मीन्स आय हॅव टेकन द सम एक्झाम्पल्स हिअर, मीन्स दिस टाईप ऑफ द क्वेश्चन्स वी यूज इन आवर गुगल फॉर्म. Now, next, how to use the Google form. Okay, first thing is that the I already tell in the first slide. Okay, to use the form you need to be signed into your Gmail or Google Drive account. बघा, जो आता फॉर्म आहे हा जर फॉर्म आपल्याला क्रिएट करायचा असेल किंवा वापरायचा असेल तर महत्त्वाची गोष्ट आहे, यू मस्ट हॅव द अकाउंट. ओके, इन टू युअर जीमेल गुगल ड्राईव्ह अकाउंट. तुम्हाला गुगलवरती तुमचं अकाउंट असणं खूप गरजेचं आहे. तर जर इफ यू डोंट हॅव द अकाउंट देन यू कॅनॉट क्रिएट द गुगल फॉर्म. जर तुमचं अकाउंटच नसेल तर तुम्ही गुगल फॉर्म क्रिएट करू शकत नाही. बिकॉज देर आर द वन रिझन इज बिहाइंड ऑफ दॅट. बिकॉज वेन यू प्रोव्हाइड द गुगल फॉर्म टू द पार्टिसिपेट, ओके, and participate fill up the data, then all these records kept in a sheet and this sheet stores into your Google account. बघा, कारण पार्टिसिपेटला ज्यावेळेला आपण ती लिंक पाठवतो त्यावेळेला तो पार्टिसिपेट भरतो त्यावेळेला हे सगळं रेकॉर्ड जे आहे एका सीटमध्ये काय होतं, स्टोअर होतं. आणि ती कुठं सीट असते तर आपल्या अकाउंटला असते आणि अकाउंट तुमचं असणं खूप गरजेचं आहे. नाव मोस्ट थिंग इज दॅट देर आर द टू वेज टू स्टार्ट this Google form, with a blank form or a template, and this instruction use a blank form but you can use the same tips if you start with the template. बघा, आता हा फॉर्म बनवायचा कसा, तर दोन ऑप्शन्स आहेत. देर आर द टू वेज आर अवेलेबल्स हिअर. First thing is that the blank form and second one is that the template. Okay, means you choose the new form. Okay, means you will get the blank form and template is already available. Okay, in the Google forms and you can also use these. बघा, आता फॉर्म बनवण्यासाठी तुम्ही दोन मार्गाचा वापर करू शकता. तुम्हाला एक नवीन फॉर्म बनवायचा आहे, तुम्ही ब्लँक फॉर्म म्हणजे क्रिएट करा, फॉर्मवरती क्लिक करा, तुम्हाला न्यू फॉर्म भेटून जाईल. ओके, आणि आपण तिथे डिझाईन करू शकतो. किंवा दुसरं आहे ते टेम्पलेट. टेम्पलेट म्हणजे काय, ऑलरेडी हे अवेलेबल आहे सिस्टीममध्ये. टेम्पलेट इज ऑलरेडी अवेलेबल इन युअर गुगल फॉर्म. ओके, and you can use and modify this template. हे त्यांनी ते एक दिलंय बाय डिफॉल्ट, एक प्रोव्हाइड केलंय, ते तुम्ही वापरून त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून तुम्ही तुमचं स्वतःचं डिझाईन बनवू शकता. ओके, आता स्टेप्स कोणकोणत्या आहेत बघूया. नाव सेटअप अ न्यू फॉर्म और क्यूज, गो टू द फॉर्म .google.com. बघा, आता गुगल फॉर्म तुम्हाला ओपन करायचा आहे तर तुम्ही साइन इन व्हायलाच पाहिजे. ओके, आणि जर डायरेक्टली तुम्ही गुगलवरती form.google.com असं जरी टाकलं तर तुम्हाला काय होऊन जाईल, गुगल फॉर्मला डायरेक्टली तुम्ही रिडायरेक्ट व्हाल. ओके, सेकंड, एडिट अँड फॉर्मॅट a form or queues, and you can add, edit, format text, image or videos in the form and edit your form. बघा, डायरेक्ट तुम्ही फॉर्मवरती गेला तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तो तुमचा फॉर्म आहे तो फॉर्मॅट करू शकता किंवा तुम्ही क्यूज सुद्धा करू शकता. त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही ॲड, एडिट, फॉर्मॅट, ओके, म्हणजे टेक्स्ट आहे, इमेज आहे, व्हिडिओज आहे, हे तुम्ही घेऊ शकता, ते एडिट सुद्धा करू शकता. आणि नेक्स्ट स्टेप आहे, सेंड युअर फॉर्म फॉर द पीपल टू फिल आउट. वेन यू आर रेडी यू कॅन सेट युअर फॉर्म टू अदर्स अँड कलेक्ट देअर रिस्पॉन्सेस. म्हणजे आपल्याला इथं 3 स्टेप्स फॉलो करायचे आहेत. एक म्हणजे फॉर्मला जायचं कसं, गेल्यानंतर फॉर्ममध्ये क्वेश्चन्स ॲड कसे करायचे, आणि आपला फॉर्म तयार झाल्यानंतर तो पीपलना किंवा पार्टिसिपेटना पाठवायचा आणि त्यांच्याकडून डेटा हा कलेक्ट करायचा. ओके, मीन्स देर आर द 3 थिंग्स मोस्ट इम्पॉर्टंट to use the Google form. First one is that the sign into the Google account, then create the form, okay, queues, and then you can add the questions as well as the your data in your form,
and after the completion of this form send to peoples for the collect the responses as well as the collect the data. Now how to use the Google form. Now our practical session is start. Now let us see how to create the Google form. Okay, now here this is my machine. Okay, now look at that. First of all, I tell that this is the desktop. Okay, and these are the icons are placed on this desktop. Okay, now I click on the Google form. Okay, before that I off my video, means my camera. Okay, means you will get clear picture or okay. Now first of all now I off my camera, so you will get only my sound, so listen carefully. Now first of all I click on the Google Chrome. This is the one browser and you will get the means web pages here. Okay, look at that. This is the Google Chrome. This is the one browser. Okay, also in your mobile Google Chrome is there. Okay, and everyone use this Google Chrome. Okay, Google Chrome, it is the one browser and you access the internet, you can access the web pages through this browser. Okay, there are the several browsers are available. Okay, nowadays like Google Chrome, Opera, UC browser, Mozilla. Okay, here I use the Google Chrome, so I double click on that. Then here I type the, this is the address bar. Okay, now here I type the www.google.com. okay, and then press enter. You will get the google.com web page. Now here I click on the my account Gmail. Okay, or another option is that the sign in. You can use the both of them. Okay, also when I click the sign in, okay, same means you will get the same means same output. When you click on the Gmail, you will get the same output. I click on the Gmail account. Okay, now okay, this is my Gmail account. I click on that. बघा मी काय सांगतोय ते, पहिल्यांदा मी काय केलं, गुगल फॉर्म आपल्याला क्रिएट करायचा आहे. आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचं गुगलला अकाउंट असणं खूप गरजेचं आहे. ओके, आता मी पहिल्यांदा काय केलं, गुगल क्रोम ह्या वेब ब्राउझरवरती क्लिक केलं आणि www.google.com हे काय त्या ठिकाणी एंटर केलं किंवा टाईप केलं, नंतर एंटर प्रेस केलं. तुम्हाला google.comचं वेब पेज भेटलं. आता मी साइन इन होतोय, जीमेलवरती क्लिक केलं. ओके, आता मी इथं साइन इन होतोय. हे माझं अकाउंट आहे जीमेलचं. आता या ठिकाणी मी साइन इन होईल. या ठिकाणी मी माझा जो पासवर्ड असेल या ठिकाणी मी पुट करेन. मी पासवर्ड पुट केला, देन इथं नेक्स्ट. ओके, मीन्स एव्हरी मशीन आस्क and every account ask the username as well as the password. If you provide the correct username and password, you will get you means machine gives the full access to your account. बघा, प्रत्येक ज्यावेळेला अकाउंटला आपण जातो त्यावेळेला पहिल्यांदा मशीन तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड विचारतं. ज्यावेळेला तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड करेक्टली टाकता त्यावेळेला तुमच्या अकाउंटला हा ॲक्सेस दिला जातो. जर तुम्ही इनकरेक्ट टाकला तर तुम्हाला ॲक्सेस हा भेटणार नाही. बघा, हे माझं काय आहे, अकाउंट आहे जीमेलचं. आता मला काय करायचं आहे, तर गुगल फॉर्मकडे जायचं. कसं मी जातोय बघा. नाव आय क्लिक ऑन दिस डॉट. ओके, हिअर द 9 डॉट्स आर अवेलेबल्स. ओके, आय क्लिक ऑन दॅट. Okay, Google apps. Okay, now here there are the several tools are available. Okay, account, search, maps, YouTube, play, news, Gmail, meet, contact. Okay, and here is the drive. We have to go to the drive. आपल्याला drive ला जायचंय. बघा, मी काय केलं, drive वरती काय केलं, क्लिक केलं.
बघा मी काय केलं, पहिल्यांदा जीमेल थ्रू गेलो, 9 वरती क्लिक केलं आणि त्या ठिकाणी खूप सारे ऑप्शन्स आले. मी आता त्या ठिकाणी काय केलं तर ड्राईव्ह हा ऑप्शन चूज केला. ड्राईव्ह ऑप्शन्स मध्येच तुम्हाला काय भेटेल, फॉर्म हा क्रिएट करायला भेटेल. ओके, नाव हिअर okay in this option I click on that, then here is the sub options available here, Google Form. I click on that. ओके, मी याच्यावरती क्लिक करतोय. बघा आता मी ड्राईव्ह मध्ये गेलो. ड्राईव्ह मध्ये गेल्यानंतर जो माय ड्राईव्ह आहे तिथं मला ड्रॉपडाऊन भेटला. त्या ड्रॉपडाऊन वरती मी क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर आता काय झालं, एक गुगल फॉर्म हा काय झाला, एक क्लिक केल्यानंतर हा मला एक ब्लँक गुगल फॉर्म भेटला. समजलं, हा काय आता ब्लँक गुगल फॉर्म आहे. ओके, नाव हिअर लुक ॲट दॅट untitled form. Okay, now we have to design the form. Okay, now here I give the here title personal information. I have to collect the personal information or basic information. Okay, I put here basic information. Okay, now this is the title. Okay, and also here look at that form description are available, means you have to put the description here regarding your form. बघा इथं मी टायटल दिलं आणि याच्या खाली जो आहे तो फॉर्म डिस्क्रिप्शन आहे. हा फॉर्म कशासाठी तुम्ही बनवला, याचा पर्पज काय आहे हे तुम्ही या ठिकाणी पुट करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचे, क्वेश्चन्स पुट करायचे आहेत. इथं 2 ऑप्शन्स आहेत बघा, क्वेश्चन्स अँड रिस्पॉन्सेस. ओके, या ठिकाणी आपण क्वेश्चन्समध्ये काय करणार आहोत, क्वेश्चन्स पुट करणार आहोत. इथं आहे ते ॲड ऑन आहे, इथं तुम्ही थीम चेंज करू शकता. ओके, नाव कस्टमाइज द थीम युजिंग दिस ऑप्शन. ओके, आय क्लिक ऑन दॅट. ओके, नाव आय वॉन्ट टू चेंज द कलर. ओके, it means theme color. Okay, I click. Okay, look at that, the color was changed. Okay, background color I want to change it. Okay, background color was changed. I want to take one image. Okay, using this option header. Okay, choose image. I click on that. Okay, machine ask you, okay, where. Okay, I taken this, insert. बघा मी काय केलं, पहिल्यांदा गुगल फॉर्म वरती ड्राईव्ह मध्ये गेलो. ड्राईव्ह मध्ये गेल्यानंतर फॉर्म वरती क्लिक, गुगल फॉर्म वरती चूज केलं. गुगल फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर मला काय भेटलं, तर एक ब्लँक फॉर्म भेटला. आता ब्लँक फॉर्म मध्ये मी काय केलं, तर जो कस्टमाइज थीमचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केलं आणि इथून तुम्ही काय करू शकता, बॅकग्राऊंड कलर, थीमचा कलर हा काय करू शकता, चेंज करू शकता. तुम्हाला वाटलं फॉन्ट स्टाईल चेंज करायचे तर तुम्ही इथं तुम्हाला इटॅलिक घ्यायचे आहे किंवा चेंज करायचं तुम्ही घेऊ शकता. मी काय करतोय, बेसिकच घेतोय. ओके, तुम्हाला एखादी इमेज इन्सर्ट करायची म्हणजे हेडर इमेज वरती द्यायचे तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, इन्सर्ट करू शकता. आता हा जो आहे, ओके, मीन्स दिस आयकॉन shows that the preview. Okay, after the completion of the form you click on that and you will get the preview of that form. ओके, बघा हा ऑप्शन कशासाठी आहे, तर प्रिव्ह्यूसाठी आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म बनवल्यानंतर तो कसा दिसणार आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही याच्यावरती क्लिक करून बघू शकता. मी आता याच्यावरती क्लिक करतोय फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी. तो नवीन टॅबला ॲड झाला बघा. आणि इथं आपण आत्ता काहीच बनवलं नाही त्यामुळे हा असा दिसेल. समजलं, मी इथून क्लोज करतोय टॅब. ओके, इथं सेटिंगचा ऑप्शन आहे. इथून सेटिंगमध्ये आपल्याला खूप ऑप्शन्स घ्यायचे आहेत, मी लास्टला ते सांगेन. ओके, आता आपण काय करूया, तर फॉर्म क्रिएट करूया. आपण इथं टाकलं बेसिक इन्फॉर्मेशन. नेम ऑफ माय फॉर्म इज द बेसिक इन्फॉर्मेशन. दिस इज द फर्स्ट सेक्शन. ओके, नाव this is the name of your form. Okay, this is the first sections. Okay, now here type first of all name of participants. Okay, now here look at that, I put the question name of the participant. Okay, and here there are the several options are available, means which types of the questions and which types of the answer that you want.
बघा आता इथं मी क्वेश्चन टाकला तर त्याचा आन्सर तुम्हाला हे कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते तुम्हाला यासाठी खूप सारे काय आहेत ऑप्शन्स अवेलेबल्स आहेत. आता जे नेम ऑफ द पार्टिसिपेट असणार आहे ते काय असणार शॉर्ट आन्सर असणार आहे. म्हणून मी इथं काय करतोय शॉर्ट आन्सर घेतोय. बघा इथं मी काय केलं शॉर्ट आन्सर घेतलं. पॅरेग्राफ म्हणजे काय खूप सारं लिहायचं आहे इथं दिलं बघा. इथं फक्त एक लाईन मध्ये तुम्ही काय करू शकता शॉर्ट आन्सर मध्ये घेऊ शकता. पॅरेग्राफ म्हणजे देर आर द सेव्हरल लाईन्स आर हिअर. ओके म्हणजे खूप साऱ्या तुम्हाला आन्सर तुम्हाला वाटतं घ्यायचं आहे त्यावेळेला तुम्ही पॅरेग्राफ ऑप्शन काय करा चूज करा. मी इथं काय घेतलो शॉर्ट आन्सर घेतलं समजलं आणि इथं येणार शॉर्ट आन्सर टेक्स्ट. ओके आता हे त्या विद्यार्थ्यांना किंवा जो पार्टिसिपेट आहे त्यांना भरायलाच पाहिजे. ओके असं जर तुम्हाला वाटत असेल मीन्स दिस इज द मॅन्डेटरी फील्ड देन दिस बटन मूड फ्रॉम ऑफ टू ऑन. बघा आता हे तुम्हाला काय वाटतं हे मॅन्डेटरी आहे म्हणजे कंपल्सरी आहे तुम्हाला हे त्याच्याकडून घ्यायचंच आहे. तर तुम्ही काय करायचं आहे हा जो बटन आहे तो काय करायचा आहे मूव्ह करायचा आहे ऑफ कडून ऑन कडं. मी ऑन केला तर हा काय होऊन जाईल हा फील्ड मॅन्डेटरी बनेल म्हणजे हा त्यानं भरावाच लागेल. समजलं. आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला ऍड करायचं आहे. आता बघा हा झाला आपला पहिला क्वेश्चन. आता दुसरा क्वेश्चन. ओके आता दुसरा क्वेश्चन ऍड करायचा आहे. कसा करायचा नाव फर्स्ट क्वेश्चन इज I put the first question in my form. Now I want to add the another one question. Then here the options are available. Okay, this is the plus sign. Okay, plus sign says that add the new questions. Okay, and this is the now look at that these are the several means options are available. Okay, you want to import the questions from the another sheet, then use this option. Then this is the add the title and description, use this. Okay, you want to add the images, okay, then use this. Okay, now you want to add the videos, use this option and this is the section. बघा आता आपण पहिला क्वेश्चन ऍड केला. आता आपल्याला दुसरा क्वेश्चन ऍड करायचा आहे तर यामध्ये ऑप्शन इथं अवेलेबल आहे. इथं प्लस वरती जर मी क्लिक केलं तर आणखी एक क्वेश्चन तुम्ही ऍड करू शकता. तुम्हाला वाटतं की तुम्हाला क्वेश्चन्स हे इम्पोर्ट करायचे आहेत म्हणजे सीट्स कडून काय करायचे आहेत घ्यायचे आहेत दुसऱ्या तर तुम्ही इम्पोर्ट करू शकता त्यासाठी हा ऑप्शन आहे. आणि इथं आहे तो ऍड टायटल अँड डिस्क्रिप्शन. तुम्हाला याच प्रकारचा आणखी एक टायटल अँड डिस्क्रिप्शन काय करायचं आहे ऍड करायचं आहे तर याच्यावरती क्लिक करा. ओके इमेज एखादी ऍड करायची आहे तर याच्यावरती क्लिक करा. व्हिडिओ ऍड करायचा आहे क्लिक करू शकता या ठिकाणी. ओके आता बघूया आपल्याला आणखी एक क्वेश्चन ऍड करायचा आहे. मी आता इथं प्लस वरती क्लिक करतो. आय क्लिक ऑन दॅट. ओके ऍड द अनदर वन क्वेश्चन. हिअर लुक ॲट दॅट. ओके नाव हिअर आय पुट द name of the participant. This is the first question and now here I put the contact number. बघा आता मी हा कॉन्टॅक्ट नंबर घेतला. आता हा कॉन्टॅक्ट नंबर इथं घेतल्यानंतर इथं काय आलं शॉर्ट आन्सर आलं. ओके आता हा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला काय करायचा त्याच्याकडून कंपल्सरी घ्यायचा आहे तर तुम्ही इथं घेऊ शकता. आणखी एक गोष्ट आहे तुम्हाला याला व्हॅलिडेशन लावायचं आहे तर या ठिकाणी बघा ह्या 3 डॉट वरती मी क्लिक केलं. ओके आणि व्हॅलिडेशन मला काय करायचे या ठिकाणी इन्सर्ट करायचे. आता तुम्ही म्हणाल की हे काय आहे तर बघा व्हॅलिडेशन म्हणजे काय मीन्स वी हॅव टू टेक द इनपुट फ्रॉम द पार्टिसिपेट इन अ करेक्ट फॉर्मॅट. ओके means all of us knows that the mobile number is the 10 digit. Okay so everyone put the 10 digit in this field. If anyone put the less than or more than 10 digit then it gives the one error message, please insert the correct mobile number. बघा आता हा व्हॅलिडेशन म्हणजे काय तर आपल्याला युजर कडून काय घ्यायचं आहे करेक्ट इनपुट घ्यायचं आहे तर आपण त्या ठिकाणी व्हॅलिडेशन लावू शकतो. आता व्हॅलिडेशन लावायचं कुठून तर हे 3 डॉट दिसतात याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं रिस्पॉन्स व्हॅलिडेशन म्हणायचं. आता हे रिस्पॉन्स व्हॅलिडेशन. ओके आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल इथं एक काय झाला एक सेटिंग ऍड झाला आणि याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता व्हॅलिडेशन्स लावू शकता. आता या ठिकाणी मी व्हॅलिडेशन इथं काय करतोय लावतोय. आता याच्यामध्ये मी फक्त इन ब्रीफ मध्ये म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगेन फक्त याचं कॉन्टॅक्ट नंबर म्हणून खूप सारे देर आर द सेव्हरल ऑप्शन्स आर अवेलेबल्स इन दिस फॉर्म आणि यू कॅन मीन्स अप्लाय द व्हॅलिडेशन्स युजिंग दिस. ओके हिअर आय gives the one example using this contact number field. आता कॉन्टॅक्ट नंबरला फक्त व्हॅलिडेशन कसं लावायचं ही मी सांगेन फक्त तुम्हाला माहीत असावं म्हणून. आता या ठिकाणी खूप सारे आहेत त्याची लेन नंबर किती असावा. आता हा कॉन्टॅक्ट नंबर नंबरमध्येच असणार आहे मग हे तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी तो किती लेस दॅन ग्रेटर दॅन या सगळ्या गोष्टी तुम्ही टाकू शकता. आता मी इथं काय करतोय तर याच्यामध्ये रेग्युलर एक्सप्रेशन वापरतोय आणि इथं म्हणतोय मॅचेस. ओके आणि या ठिकाणी मी टाकतोय
0 to 9 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट केला. देन आय यूज द ब्रेस and in the brace I put the 10. ओके, आता बघा मी इथं काय केलं तर व्हॅलिडेशन अप्लाय केलं. आता व्हॅलिडेशन अप्लाय केलं, एक कॉन्टॅक्ट नंबरसाठी सांगायला लागलोय. तर हा कॉन्टॅक्ट नंबर सगळ्यांना माहिती आहे की हा 10 अंकी असतो. म्हणून इथं मी काय केलं, ह्या मी जे महिरपी कंस आपण म्हणतो ओपनिंग ब्रेस आणि क्लोजिंग ब्रेस, ओके, याच्यामध्ये 10 हे काय केलं मी इथं पुट केलं. आणि 0 to 9 म्हणजे काय, जे 10 अंक असतील ते कसे असतील हो, 0 to 9. बघा आपला जो मोबाईल नंबर असतो त्याचा जरी पहिला आकडा 9 असतो, 9 म्हणजे 0 to 9 मध्येच असतो. 0 म्हणजे 0 ते 9 सोडून हे बाकी काही नसतं. मग 0 ते 9 असे किती 10 अंक तो काय करून दे, पुट करून दे. समजलं. आणि हे मी काय करतोय, आता तुम्ही इथं बघितलं असेल नेम ऑफ द पार्टिसिपेंट इथं तुम्हाला दिसतो अस्टरिक दिसतो, म्हणजे हे काय आहे, कंपल्सरी आहे. इथं अजून दिसत नाही. का दिसत नाही, कारण आपण हे फील्ड रेकॉर्ड नाही केलं. जर तुम्हाला त्यांच्याकडून घ्यायचंच असेल तर हे काय करा, ऑन करा. मी इथं ऑन केलं. ओके, आता ऑन केल्यानंतर आता मी काय करतोय, आणखी एक आपल्याला क्वेश्चन्स काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. आता मी इथं परत प्लस वरती क्लिक करतोय. समजलं. बघा आपण काय काय फील्ड घेतल्या. बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये आपण पार्टिसिपेटचं नेम घेतलं, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि आपण इथं काय करूया, क्लास एक घेऊया. ओके, या ठिकाणी मी क्लास टाकला. ओके, आता या ठिकाणी मी क्लास टाकला. आता जर तुम्ही बघितलं तर क्लास आपल्याला घ्यायचा आहे. आता क्लासमध्ये कसं येईल, त्यांना आपण ड्रॉपडाऊन लिस्ट द्यायला पाहिजे. म्हणजे खूप सारे क्लासेस अवेलेबल्स आहेत, म्हणजे BA BCom BSc BBA BCA BCS. ओके, आता हे त्यांना आपल्याला द्यायचं आहे का, आपण त्यांच्याकडून जर घ्यायचं असेल तर शॉर्ट आन्सर देऊ शकतो. ओके, पण मी इथं काय करतोय, आता एक देताना त्यांना काय करतोय, एक ड्रॉप डाऊन लिस्ट देतोय. बघा मी इथं मल्टिपल चॉईस आपण यूज करायचं आहे, चेकबॉक्स पण यूज करू. आता मी इथं काय यूज करतोय, ड्रॉप डाऊन. ओके, आणि याच्यामध्ये आता मी सांगायला लागलोय त्यांना, इथं टाकतोय मी BA. ओके, ते सेकंड ऑप्शन ऍड करतोय BCom. इथं ऑप्शन येतोय बघा तिसरा BSc. ओके, देन एखादा तुम्हाला वाटलं रिमूव्ह करायचं, इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह ऑप्शन फ्रॉम दिस, देन क्लिक ऑन दिस क्रॉस बटन. ओके, नाव BBA BCA BCS MSc PGDCA MA MCom. ओके, तुम्ही ऍड करू शकता. समजलं. आणि इथं मी काय करतो, हे सुद्धा रेकॉर्ड फिल करायचं आहे. मी इथं काय करेन, ऑन करेन. जर एखादा तुम्हाला क्वेश्चनच डिलीट करायचा आहे, हा ऑप्शन तुम्ही यूज करू शकता. यू कॅन क्लिक ऑन दिस डिलीट बटन. ओके, क्वेश्चन इज रिमूव्ड फ्रॉम दिस फॉर्म. ओके, इफ यू वॉन्ट टू कॉपी, ओके, मीन्स सेम क्वेश्चन, देन क्लिक ऑन दॅट दिस कॉपी दिस क्वेश्चन्स. बघा आता मी इथं केलेलं आहे. आणि आता मी या ठिकाणी ओके, समजलं. ही एवढी आपल्याला काय करायचं आहे, बेसिक इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. ओके, नाव दिस इज द फर्स्ट सेक्शन अँड इन द फर्स्ट सेक्शन we have to take the basic information from the participant. Okay, our questions are name of the participant, contact number and the class. Okay, I think these are the 3 enough fields. Now here I click on this button, means add section. बघा पहिल्या सेक्शन मध्ये मी फक्त काय घेतली, पार्टिसिपेटची माहिती घेतली. आता मला काय करायचं आहे, क्विज बनवायची आहे, म्हणजे दुसऱ्यामध्ये टेस्ट द्यायची आहे. आता मी काय करेन, ऍड सेक्शन. एवढा जरी तुम्ही फॉर्म बनवला तरी चालेल. दिस इज द सिंपल फॉर्म रिगार्डिंग द बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ द पार्टिसिपेट. आता हा दिसतो कसा, बघा दिसतो कसा, याच्यावरती मी सांगितलं. आता हा फॉर्म आपण डिझाईन केला, हा दिसतो कसा तुम्हाला बघायचं असेल तर ह्या प्रिव्ह्यू वरती क्लिक करायचं. क्लिक ऑन द प्रिव्ह्यू बटन. मी क्लिक केलं, बघा आपला फॉर्म दिसेल कसा. बेसिक इन्फॉर्मेशन आहे, नेम ऑफ द पार्टिसिपेट आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि क्लास आहे. आता क्लास आपण ड्रॉप डाऊन घेतला तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा BA BCom आपल्याला काय करायचं, चूज करायचं. आपण सांगितलं इन आवर मीन्स PPT means I told that you can add the several type of the questions and drop down list means there are the several options are there and participate choose one of them. ओके, खूप सारे आहेत आणि त्याच्यामधला एकच चूज करायचं आहे, तर तुम्ही ड्रॉप डाऊन काय करू शकता, चूज करू शकता. समजलं. आणि इथं त्याला सबमिट बटन हे मिळून जाईल.
बघा या ठिकाणी मी फॉर एक्झाम्पल एक काय करतो, इथं मी टाकतोय संदीप पाटील. ओके, इथं कॉन्टॅक्ट नंबर मी टाकला, एक सिंपल म्हणून टाकतोय, एक चुकीचा टाकतोय असं म्हणा, किंवा एक सिंपल टाकला. ओके, आणि इथं मी क्लास चूज केला, समजा आय एम लर्निंग द MSc. ओके, इथं लगेच सांगितलं बघा. तर कॉन्टॅक्ट नंबर हा काय, मस्ट मॅच द पॅटर्न, म्हणजे हा कॉन्टॅक्ट नंबर हा काय चुकीचा आहे. ओके, कारण हा किती अंकी पाहिजे, 10 अंकी पाहिजे. जोपर्यंत तुम्ही 10 अंकी मोबाईल नंबर पुट करत नाही तोपर्यंत हा इथून एरर मेसेज निघून जाणार नाही. ओके, आता इथं मी पुट करतोय बघा, आता हा 10 अंकी झाला, लगेच काय झाला, हा इथून एरर मेसेज निघून गेला. ज्यावेळेला मी सबमिट म्हणेन त्यावेळेला काय होतं बघा, सबमिट. ओके, नाव इट गिव्स मी वन मॅसेज, युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड. तुमचा रिस्पॉन्स काय झाला, हा रेकॉर्ड झाला. ओके, समजलं. आता मी हे क्लोज करतोय. जर तुम्ही बघितलं असेल या रिस्पॉन्सेसमध्ये एक हा आलेला आहे, कुणीतरी रिस्पॉन्स दिला आहे आणि तो मीच आहे. नेम ऑफ द पार्टिसिपंट संदीप पाटील आहे, कॉन्टॅक्ट नंबर हा टाकलाय आणि हा क्लास कोणता आहे, तर याच्यामध्ये सांगतोय हा जो कलर आहे हा कोणासाठी आहे, MSc साठी आहे. समजलं. म्हणजे एक इथं काय केलेलं आहे, भरलेला आहे, एक रिस्पॉन्स आपल्याला आलेला आहे. मीन्स व्हॉट द पर्पज ऑफ द गुगल फॉर्म, कलेक्ट द डेटा ओके फ्रॉम द पार्टिसिपेट अँड फ्रॉम द पीपल्स. ओके, आता इथं तुम्ही काय करू शकता, ती शीट्स सुद्धा काय करू शकता, डाउनलोड करू शकता. आपण हे सुद्धा सांगितलं, गुगल फॉर्म इट इज यूज फॉर द कलेक्टिंग द डेटा ॲज वेल ॲज द यू कॅन सेव्ह देम इंटू वन गुगल शीट और स्प्रेडशीट. तुम्ही काय करू शकता, ते स्प्रेडशीटमध्ये तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता किंवा घेऊ सुद्धा शकता. समजलं. आता हा फॉर्म मी काय करतोय बघा, हा डिलीट करायचा आहे मला, हा रिस्पॉन्स डिलीट ऑल रिस्पॉन्स यूज करतोय. तुम्हाला विचारेल खरंच डिलीट करायचं आहे काय, मी म्हटलं हो. ओके, आपण क्वेश्चनला जाऊ परत. समजलं. आपण एक काय केला, बेसिक एक इन्फॉर्मेशन काय केलं, एक ॲड केलाय. आता मला काय करायचं आहे, तर याच्यामध्येच काय करायचं आहे, आता टेक्स्ट सुद्धा बनवायचे आहे. मी इथं काय करतोय बघा, ॲड सेक्शन. ओके, म्हणजे फर्स्ट सेक्शन आपला काय झाला, बेसिक इन्फॉर्मेशन. ओके, आता आपल्याला पार्टिसिपेटची टेस्ट घ्यायची आहे. तर मी काय करेन बघा, ॲड सेक्शनवरती क्लिक केलं तर दुसरा सेक्शन माझा हा चालू झालेला आहे. समजलं. सेक्शन 2. ओके, 2 of 2. ओके, इथं 1 of 2 म्हणजे दुसऱ्यामधलं सेक्शन 2 मधला हा पहिला भाग बेसिक इन्फॉर्मेशनचा आणि दुसरा भाग आहे तो अनटायटल. आता इथं आपण देऊया, यामध्ये मी देतोय सिंपल सिंपल टेस्ट ऑन बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असं आपण टाकू, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज. ओके, आपल्याला एक सिंपल आता टेस्ट क्रिएट करायचे. समजलं. हा दुसरा, याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर काही डिस्क्रिप्शन द्यायचं असेल इथं टाकू शकता. दिस टेक्स्ट इज फॉर ऑल द स्टुडंट्स हू हॅव द बेसिक नॉलेज अबाउट द कम्प्युटर. ओके, इथं टाकू शकता ही जी टेस्ट आहे ती ज्यांना बेसिक नॉलेज आहे कम्प्युटरचे त्यांच्यासाठी आहे. असं इथं काय पुट करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याप्रमाणे पुट करू शकता. ओके, नाव आता क्वेश्चन ॲड करायचं आहे. मी इथं क्वेश्चन ॲड करतोय बघा, ॲड क्वेश्चन्स. ओके, आता ॲड क्वेश्चन मी केला. आता इथं मला द्यायचं आहे इथं मी क्वेश्चन टाकतोय, हु इज ब्रेन ऑफ computer. Here I put the one question, कम्प्युटरचा मेंदू कोण आहे. ओके, नाव here look at that, here by default is the multiple choice question is taken from the form. बघा किती सिस्टीम हुशार असतं, फॉर्म लगेच काय केलं, मल्टिपल चॉईस क्वेश्चन द्यायचं आहे, घेऊ शकता. मी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्याकडून तुम्हाला काय लिहून घ्यायचं आहे तुम्ही घेऊ शकता. ओके, आता इथं मी मल्टिपल चॉईस घेतोय, मला त्यांना ऑप्शन द्यायचं आहे की कम्प्युटरचा मेंदू कोण आहे. मी इथं पहिल्यांदा टाकलं कीबोर्ड, नंतर ॲड केलं या ठिकाणी. बघा एखादा रिमूव्ह करायचा आहे, इथून रिमूव्ह करायचा आहे, रिमूव्ह झाला. ओके, इथं टाकलं मी माऊस, इथं टाकला
CPU. ओके, आणि या ठिकाणी मी पोर्ट करतोय नन ऑफ द अबाव, यापैकी काहीच नाही. समजलं. आता इथं त्यांच्याकडून हे काय करायचं, रेकॉर्डच करायचं आहे. मी काय करतोय, हे ऑप्शन ऑन करतोय. आता सांगितल्याप्रमाणे दीज आय वॉन्ट टू add the same questions, okay, like this, like a MCQ, then I click on the duplicate option. बघा, ह्यासारखाच क्वेश्चन आणखी एक मला ऍड करायचा आहे. मी इथं ऍड क्वेश्चन इथून करू शकतो, पण मला याच्यासारखं दुसरं एक बनवायचं आहे. मी काय केलं, याच्यावरती लगेच क्लिक केलं, डुप्लिकेट. बघा, लगेच आहे तसा दुसरा एक तयार झाला. समजलं. मला नको आहे हा, मी काय केलं, डिलीट वरती क्लिक केलं, हा डिलीट झाला. समजलं. मी आता काय करतो, आणखी एक बनवायचं, याच्यावरती क्लिक केलं. आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे बघा, तर एक इमेज ऍड करायची आहे. तर मी पहिल्यांदा इमेजमध्ये काय आहे हे त्यांना ओळखायला लावायचं आहे. तर या ठिकाणी मी क्वेश्चन टाकतो, व्हॉट इज दिस. ओके, आता या ठिकाणी मला एक इमेज ऍड करायची आहे. तर इथं मी काय केलं बघा, याच्यावरती क्लिक केलं, ऍड इमेज. ओके, ऍड इमेज वरती क्लिक केलं, तो मला विचारेल की इमेज ऍड करा. मी इथं ब्राउज म्हणतो. ओके, मीन्स वेन आय क्लिक ऑन द ऍड इमेज, देन मशीन गिव्स द ऑप्शन ब्राउज. ओके, मीन्स machine asks me where this image we have to taken, then I click on the processor. This is my one folder. Okay, I click on that, then open. Okay, this image is uploaded into the form. बघा, मी काय केलं, तर त्याच्यावरती क्लिक केलं, मशीन मला विचारलं इमेज कुठे ऍड करू. मी काय केलं, त्याच्यामध्ये ऍड. तुम्ही या ठिकाणी असं पण टाकू शकता, व्हॉट इज दिस. मी टाकलं. ओके, देन I click on that. Machine asks the where did you take the image, then I click on this image, open. Okay, now this image is uploading to that question. Okay, and after uploading, look at that. बघा, आता एखादी इमेज मला माझ्या क्वेश्चन मध्ये ऍड करायची असेल, तर मी काय केलं, क्वेश्चन टाईप केला आणि क्वेश्चनच्या फट जो इमेजचा जो आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक केलं, आणि इथं तुम्हाला काय झाली, इमेज ही इन्सर्ट झालेली आहे. समजलं. आणखी एक सेम क्वेश्चन तुम्हाला दाखवतो. आणखी एक मला काय करायचं आहे, एक बनवायचं आहे. मला डुप्लिकेट बनवायचं असेल तर मी याच्यावरती क्लिक करेन. आता मी एक नवीन ऍड करतोय, ऍड क्वेश्चन म्हटलं. याच्यामध्ये मी आणखी एक क्वेश्चन टाकतोय, what's the name of following ऑब्जेक्ट. खाली जी इमेज आहे किंवा खाली जी ऑब्जेक्ट आहे त्याचं नाव काय. ओके, नाव हिअर आय ॲड द इमेज, क्लिक ऑन दॅट, देन ब्राउज, मशीन आस्क द, देन ओपन. Now I put the here options. This is the memory. Now processing device, then
आउटपुट डिवाइस, input device. Okay, I made it mandatory. Okay, now here I add the question number. This is 1, this is the second, this is the third. Okay, means I added the 3 questions in my section 2, and in the section 1 I collect the basic information from the participant. Okay, now I add the another one questions. Okay, now I click on that, and here I put my question, explain input devices in detail. Okay, and here the answer type is paragraph. Okay, आणि I made it mandatory. बघा आता जो मी क्वेश्चन टाकला तो कोणता, तर इनपुट डिवाइस काय करा, एक्सप्लेन करा. आता एक्सप्लेन करायचं म्हटलं की एका ओळीमध्ये नाही होणार, इट कंटेन द मोर दॅन 1 सेंटेन्स, खूप सारे असतील, म्हणून या ठिकाणी मी काय केलं, पॅराग्राफ घेतलं. समजलं? अशा तऱ्हेनं तुम्ही काय करू शकता, वेरियस टाईपचे क्वेश्चन काय करू शकता, ॲड करू शकता. मी आणखी एक करतोय या ठिकाणी 5th नंबर. ओके, आणि इथं टाकतोय तुमच्याकडून मला फीडबॅक घ्यायचा. आय वॉन्ट टू टेक अ फीडबॅक फ्रॉम यू. व्हॉट अबाउट युअर ओपिनियन about this workshop or event. तुम्हाला या वर्कशॉपबद्दलचं तुमचं मत काय आहे. तर या ठिकाणी मी काय केलं, इथं घेतोय चेकबॉक्स. आपण बघूया कसं घ्यायचं. इथं मी काय घेतलं, मल्टिपल चॉईस ग्रीड. ओके, हा घेतला. इथं मी टाकला अरेंजमेंट कशी होती. या ठिकाणी मी लिहिलं एक्सलेंट. गुड, फेअर. ओके, आणि हा काय केला, मॅन्डटरी घेतला. तर हा दिसेल कसा बघा, हा आता जो क्वेश्चन मी घेतलाय हा दिसेल कसा, तर एका रो मध्ये काय येईल, अरेंजमेंट येईल, आणि त्याच्या पुढे जे कॉलम्स असतील ते कसे असतील, एक्सेलेंट, बेस्ट, गुड, फेअर. समजलं? म्हणजे पहिल्यांदा आला अरेंजमेंट म्हणजे आणि त्याच्या पुढे जे आन्सर असतील ते कसे असतील, तर हे रेडिओ बटन असतील. तुम्हाला याच्यापैकी एक चूज करायचं, त्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही. दुसरं मला घ्यायचं आहे की याच्याबद्दल घ्यायचं आहे, नंतर टाईम मॅनेजमेंट घ्यायचं आहे. समजा टाईम मॅनेजमेंट. ओके, आणि मला सेम काय करायचे आहेत, हेच त्या ठिकाणी काय घ्यायचे आहेत, पुढे त्याचे फील्ड्स घ्यायचे आहेत किंवा जे ऑप्शन्स आहेत ते हेच ठेवायचे आहेत. मी काय केलं, टाईम मॅनेजमेंट म्हणजे खूप सारे आपण रोज घेतोय आणि त्याच्या पुढे कॉलम्स आहेत ते काय करतोय, फिक्स करतोय. त्यामुळे तुम्ही काय करता, मल्टिपल चॉईस ग्रीड हा ऑप्शन घेता. ओके, आता नेक्स्ट घेऊया आपण आणखी एक क्वेश्चन ॲड करूया 6th नंबर. आणि याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, नंतर तुमच्याकडून चेकबॉक्सेससाठी आपण बनवूया. खूप सारे घ्यायचे आहेत. which exams तुम्ही कोणकोणत्या एक्झाम्स कंप्लीट केलेल्या आहेत असं आपण काहीतरी घेऊया. आणि याच्यामध्ये मी काय करतोय, चेकबॉक्स घेतोय. आता मी इथं त्या ठिकाणी घेतोय SSC, या ठिकाणी घेतोय HSC. ओके, इथं घेतोय
ग्रॅज्युएशन या ठिकाणी मी घेतोय PG. ओके, ज्याचं आता 10वी कंप्लीट आहे त्याचं 12वी कंप्लीट आहे त्याचं 10वी पण असेल. ओके, किंवा एखादा समजा 10वी झाला आहे, ओके, नंतर ITI केलं आहे, नंतर परत ग्रॅज्युएशन केलं आहे, असे पण काही असतील तर ते दोन ऑप्शन काय करतील, चूज करतील. समजलं? किंवा या ठिकाणी मी आता काय करतो, ITI हा सुद्धा ऑप्शन घेतो आहे. ओके, एखाद्याचं ITI HSC आहे तो सुद्धा घेऊ शकतोय. बघूया आता, म्हणजे या ठिकाणी काय करू शकतो, पार्टिसिपेट चूज द मोर दॅन वन ऑप्शन ॲट द सेम टाइम. म्हणजे हा आपण मी काय करतो, रेकॉर्ड करतो. आता हा फॉर्म दिसतो कसा, तसं आपण बघूया. आता मी याच्यावरती क्लिक केलं, प्रिव्ह्यू. नाव आय क्लिक ऑन द प्रिव्ह्यू बटन. ओके, नाव दिस इज द फर्स्ट सेक्शन. ओके, and after clicking the next button you will get the section 2. okay, now here again I put the one demo Patil contact number. Okay, then class MSc, then next. Okay, after clicking the next you will get the text. Okay, simple text on the basic computer knowledge. Now who is the brain of the computer? I click on the mouse. Okay, what is this? Okay, I gives the, okay, who is the brain of the computer? CPU is the brain of the computer. All of you know that in the in my first video we have seen that. What is this? This is the CPU. Okay, now what's the name of the following object? This is the memory. Explain input device in a detail. Okay, now look at that. What about your opinion about the workshop or the event? Okay, and this is the grid. Okay, means these are the two rows and these are the columns. We have to give the answer in this way. Now which exams did you complete? Now here I completed the SSC, HSC and the graduation. Now consider that the I am doing the PG, so MSc, so I don't click on that. Okay, and here look at that, this is the record question. Still I did not give the any answer to that question, so this is the one remark, this is the record question. Okay, what about your opinion? Okay, I put here good and good. Okay, if I did not give, then it gives the answer, this is the record question. Now explain input devices in detail. Okay, I put the answer in detail here. Okay, now here I put only keyboard and mouse are input devices. Okay, now I click the button submit. Okay, and here machine form gives the your acknowledgement, your response has been recorded. Okay, if you want to submit the another response, click on that. Here I close this tab. Now look at that, response 1 is recorded from me. Okay, and this is the name of the participant, contact number, class, means form collect the data. Okay, and these are the answers. Who is the brain of the computer? Okay, what is this? Okay, what the name of the following was bit, and these are the opinion. Okay, you will get the analysis in this way. And which exam did you complete? SSC, HSC, graduations. Okay, now another one thing is remains, means we did not apply the marks to the questions. Now here we applying the weightage to the questions. बघा, आता जे आपण क्वेश्चन्स क्रिएट केले त्यांना आपण काय केलेलं नाही, मार्कच काय केलेले नाहीत, असाइन केलेले नाही, ते आपण करूया. आता हे रिस्पॉन्स जो कलेक्ट होता मी काय करेन, हा डिलीट करून टाकेन, किंवा इथं असून दे, तो ॲड होऊन जाईल. आता इथं क्वेश्चन्समध्ये मी गेलो. ओके, आणि इथं मला काय करायचे आहेत, आता क्यूज बनवायचे. हा झाला माझा फॉर्म क्रिएट. आता मला काय करायचं आहे, क्यूज द्यायचे. आता इथं सुद्धा मी टायटल अजून दिलेलं नाही. मी इथं टायटल, आता बेसिक इन्फॉर्मेशन जे पहिल्या सेक्शनला आहे तेच इथं काय झालं, टायटल इथं झालेलं आहे. तुम्हाला इथून वाटलं दुसरं द्यायचं आहे, इफ यू वॉन्ट टू गिव्स द अनदर नेम, देन you can give it. Okay, now look at that, I click on the setting button, and now here
limit the collect the email addresses. Okay, if I click on that, then another one question is added in your form. Okay, now I click on that and then save. Here look at that, email address is बाय डिफॉल्ट ॲडेड इन युअर फॉर्म. बघा आता मी सेटिंगमध्ये गेलो आणि सेटिंगमध्ये ज्यावेळेला क्लिक केलं आणि जर्नल जो आहे त्याच्यामध्ये कलेक्ट ईमेल ॲड्रेस याच्यावरती ज्यावेळेला मी क्लिक केलं त्यावेळेला त्याने ईमेल ॲड्रेससुद्धा घ्यायला चालू केलं. जोपर्यंत पार्टिसिपेट ईमेल आय डी पुट नाही करणार त्याशिवाय तो पुढंच नाही जाणार. ओके, आता इथं रिक्वायर साइन इन म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला पार्टिसिपेटकडून घ्यायचं आहे त्यावेळेला तो साइन इन असणं गरजेचं आहे का, आणि त्याने एकच रिस्पॉन्स, मी मगाशी ज्या वेळेला फॉर्म बनवला त्यावेळेला आणखी एक ऑप्शन तिथं आला होता सबमिट द अनदर रिस्पॉन्स. ओके, तुम्ही देऊ शकत होता. मला एका पार्टिसिपेटकडून एकच रिस्पॉन्स काय करायचा आहे, घ्यायचा आहे. त्यावेळेला मी हा काय करेल, चेकमार्क ऑन करेल. ओके, रिस्पॉन्डेड विल बी रेकॉर्ड टू साइन इन टू द गुगल, म्हणजे त्यांना गुगलला साइन इन असणं गरजेचं आहे आणि त्यांना काय केलं एकदाच तो रिस्पॉन्स देऊ शकतोय. ओके, सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एडिट त्यांना करायला द्यायचं आहे का, तर हा ऑप्शन तुम्ही चेकमार्क ऑन ठेवू शकता. मला हे द्यायचं नाही, मी काय केलं ऑफ केले. नाव प्रेझेंटेशन्स. ओके, या ठिकाणी बघा तुम्हाला प्रोग्रेस बार त्याचा दाखवायचा आहे, तुम्ही दाखवू शकताय. तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत ते शेपल करायचे आहेत, खारतीवरती द्यायचे आहेत, देऊ शकता. आता इथं मागापासून येतं आहे की युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड. ओके, आता मला इथं चेंज करायचं आहे, तर इथं मी टाकतोय थँक्स फॉर सबमिटिंग युअर फॉर्म. तुम्ही फॉर्म सबमिट केल्यासाठी आभारी आहे असं मी काहीतरी इथं पुट केलं. आता क्यूज, मला हे क्यूज बनवायचे, मी काय केलं इथं मेक दिस क्यूज. ओके, आणि इथं त्यांना करेक्ट आन्सर दाखवायचे आहेत, पॉईंट व्हॅल्यूज द्यायचे आहेत, मिस लोकेशन दाखवायचे आहेत. इथं तुम्ही काय करू शकता, त्यांना देऊ शकता. मी तिन्ही चेकमार्क काय करतोय आता रिमूव्ह करतोय, इथं सेव्ह म्हणतोय. जर तुम्ही आता बघितलं असेल जी आपली टेस्ट आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं ॲन्सर की तुम्ही देऊ शकताय. बघा मी ॲड कसा करत गेलो आहे, हे आपले आहेत ईमेल ॲड्रेस वगैरे आहेत. आता मी जो टेस्ट आहे त्याच्यामध्ये काय केलं, आता याच्यावरती एक न्यू ऑप्शन ॲड झालेला आहे. देर इज द अनदर वन ऑप्शन इज ॲडेड इन टू द फॉर्म आफ्टर द doing the some changes in your setting. Okay, now I click on the answer key. Okay, and then what's the answer of that question, CPU. Okay, I click on that. बघा आता जो फॉर्म आहे जो मी बनवला त्याला सांगायचं आहे की याच्यातलं करेक्ट आन्सर काय आहे, तर मी इथं CPU सांगितलं आणि ह्याला व्हॅल्यू मी देतोय 10 देतोय. ओके, एका क्वेश्चनला 10, मी इज क्वेश्चन कॅरी आहे 10 मार्क्स. देन सेकंड वन टू व्हॉट इज दिस. ओके, नाव व्हॉट्स द आन्सर, then answer key is the CPU. Okay, who is the brain of the computer, CPU. Now this image regarding the CPU, so answer is the CPU. And also I apply the weightage 10 mark. Okay, now what's the name of the following object, answer is the memory, so I click on that and now I added the weightage 10 mark. Okay, now done. Also here done. CPU. Okay, what is the name of the following object, done. Explain the input devices in detail, answer key, here is the 10 mark. Okay, done. And then what about your opinion. Okay, these are the some other questions, but also we assign the weightage. बघा आता हे जे खाली क्वेश्चन्स आहेत हे ॲक्च्युली बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये असायला हवे होते, पण आपण काय केलं तर याच्यामध्ये घेतलेले फीडबॅक फॉर्म आपण तो एकत्रच केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला ॲड करायचे होते त्यामुळं. ओके, मी आता इथं काय केलं, पहिल्यांदाच याच्यामध्ये काय केलेले आहेत, ॲड केलेले आहेत. समजलं. आता मी इथं काय करतो, प्रिव्ह्यू याच्यावरती क्लिक करतोय. ज्यावेळेला आता मी प्रिव्ह्यूवरती क्लिक करेल त्यावेळेला हा पहिला मला भरायचंच आहे. त्याचनंतर इथं जर तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी काय येतं, प्रोग्रेस बार येतं. जसं जसं तुम्ही पुट करत जाल तसं तसं त्या ठिकाणी तुम्ही पुढे जाणार आहात. ओके, इथं तुम्हाला ईमेल ॲड्रेस हा टाकायचाच आहे, हा मॅन्डेटरी आहे कारण आपण सेटिंगमध्ये काय केलं आहे, ईमेल ॲड्रेस हा कंपल्सरी केला आहे आणि इथं तुम्हाला पुट केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. ओके, आता इथं मी ईमेल ॲड्रेस पुट करतोय. नेम टाकतोय, कॉन्टॅक्ट नंबर करेक्ट पुट करतोय, नंतर क्लाससुद्धा घेतोय आणि मी इथं काय करतोय,
नेक्स्ट करतोय. आता ज्या वेळेला मी नेक्स्ट करतोय त्यावेळेला मला टेक्स्ट विचारला, मी आता इथं पुट करतोय, काही करेक्ट आन्सर देईल, काही इनकरेक्ट मी इथं टाकतोय. या ठिकाणी मी बाय डिफॉल्ट हे घेतलं, या ठिकाणी मी करेक्ट आन्सर दिलं, या ठिकाणी करेक्ट दिलं, या ठिकाणी मी इथं पुट केलं. आणि या ठिकाणी मी सबमिट केलं. आता बघूया मला आन्सर काय भेटतं. थँक्स फॉर द सबमिटिंग युअर फॉर्म. म्हणजे आपण काय केलं, ॲक्नॉलेजमेंट सुद्धा इथं चेंज केलेलं आहे. आणि इथं व्ह्यू ॲक्युरेसी जर तुम्ही बघितलं, जर तुम्ही जे काय फिलअप केलं ते सगळं तुम्हाला काय होणार आहे, या ठिकाणी भेटणार आहे. ओके, आता मी हे क्लोज करतोय. या ठिकाणी मी हे क्लोज केलं. इथं रिस्पॉन्सेस ॲड झाले. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जी टेस्ट आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे घ्यायची आहे. त्यामध्ये अननेसेसरी ज्या गोष्टी होत्या त्या इथून मी काय करतोय, रिमूव्ह करतोय. म्हणजे हा क्वेश्चन त्या ठिकाणी ॲक्सेप्ट नव्हता, या ठिकाणी मी हा रिमूव्ह करतोय. हे सुद्धा या ठिकाणी मला गरजेचं नाही, हे रिमूव्ह करतोय. हे सुद्धा मी काय करतोय, आता रिमूव्ह करतोय. जर तुम्ही बघितलं असेल, आता मी टेस्ट म्हणजे माझ्या 1, 2 आणि 3 क्वेश्चन काय केलेले आहेत, ठेवलेले आहेत आणि त्यांना वेटेज दिलं आहे. इथं 10 मार्क दिलं आहे, या ठिकाणी मी या ठिकाणी 10 मार्क, या ठिकाणी 10 मार्क, हे असं काय केलेलं आहे, वेटेज ठेवलेलं आहे. ओके, आता मी या ठिकाणी काय करेन, परत एकदा काय करेन, आता ही जी टेस्ट मी क्रिएट केली आहे, आता ही टेस्ट जी क्रिएट केली आहे ही मला पार्टिसिपेटना पाठवायची आहे. ओके, त्यासाठी काय करायचं बघा. तर now I want to send this text to the participate, then click on the send button. बघा आता ही जी लिंक आहे ती मला पाठवायची आहे. मी काय करेन, ह्या सेंडवरती क्लिक करेन. आता सेंडवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला विचारेल की तुम्ही कशा थ्रू पाठवणार आहात. तर इथे ईमेल थ्रू पाठवू शकता, त्यांची ईमेल पुट करा, त्यांना ती लिंक भेटेल. ओके, इथं दुसरा आहे तो सेंड व्हायवा. आता इथे लिंक तुम्हाला भेटेल, ती लिंक तुम्ही कॉपी करू शकता आणि त्यांना पाठवू शकता. समजलं. इथं जर ईमेल ॲड्रेस मी पुट केले तर त्यांच्या ईमेल आय डीला ती काय जाईल, लिंक त्या ठिकाणी त्यांना मिळेल किंवा त्यांना इन्व्हाइट केलं जाईल. या ठिकाणी याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला लिंक भेटेल आणि ती लिंक तुम्ही वेगवेगळ्या मीडिया थ्रू पाठवू शकता. व्हॉट्सअप यूज करू शकता, जीमेल यूज करू शकता, टेलिग्राम यूज करू शकता. ओके, ही खूप मोठी लिंक आहे, मला ही शॉर्ट करायची. मी याच्यावरती क्लिक केलं, ही लिंक काय झाली, शॉर्ट झाली आणि ही मी कॉपी केली. ओके, आता समजा ही लिंक मी पाठवली, ही लिंक मी कॉपी केली आणि कॉपी करून काय केले, त्यांना व्हॉट्सअप थ्रू वगैरे पाठवली समजा, किंवा टेलिग्राम थ्रू पाठवली. आता समजा मला ही लिंक भेटली, ज्यावेळेला मी ह्या लिंकवरती क्लिक करेन त्यावेळेला मला ही कशी भेटेल बघा. आता इथं मी पेस्ट करते ती कॉपी केलेली लिंक आणि एंटर प्रेस केलं. आता इथं तुम्हाला सांगतोय यू हॅव ऑलरेडी रिस्पॉन्डेड, कारण का जो मी ज्या जीमेल थ्रू लॉग इन आहे त्यांना तो रिस्पॉन्स दिलाय आणि आपण सेटिंगमध्ये काय केलंय, तर एक लिमिट ओनली 1 रिस्पॉन्स, त्यामुळे तो एकदाच देतोय. आता मला ते काय करायला पाहिजे, चेंज करायला पाहिजे. इथं मी सेटिंगमध्ये जातोय, त्या सेटिंगमध्ये जो लिमिट 1 रिस्पॉन्स होतो हा मी काय करतोय, रिमूव्ह करतोय आणि इथं सेव्ह म्हणतोय. म्हणजे एकच जो पार्टिसिपेट आहे तो खूप वेळा काय करू शकतो, सबमिट करू शकतो. आता या ठिकाणी मी परत एकदा काय करतोय, रिफ्रेश करतोय, तीच लिंक परत एकदा मी इथं पुट करतोय आणि पुट केल्यानंतर एंटर प्रेस करतोय. जर तुम्ही आता बघितलं असेल तर फॉर्म हा ओपन झाला. का ओपन झाला, कारण मी सेटिंगमधून तो काढलेला आहे. आता इथं मी ईमेल ॲड्रेस काय करतोय, पुट करतोय. बघा आपल्याला टेस्ट द्यायची आहे. आता इथं मी ईमेल आय डी पुट केला, नंतर इथं पार्टिसिपेटचं नाव टाकतोय, कॉन्टॅक्ट नंबर ही पुट केला आणि नंतर इथं क्लास घेतोय, समजा BA घेतला मी, नेक्स्ट म्हणतोय. ओके, आता सर तुम्ही बघितलं असेल इथं मला 3च क्वेश्चन्स देत आहेत आणि इथं प्रोग्रेस बार पण दिसतोय. आता पहिला सेक्शन हा आपला कंप्लीट झाला आहे, दुसऱ्या सेक्शनला आपण आलोय, पेज 2ला आलोय आणि इथं मी आता आन्सर देतोय. हु इज द ब्रेन ऑफ द कम्प्युटर, CPU. ओके, व्हॉट इज दिस, प्रोसेसर आहे, हा CPU आहे, मी चुकीचा आन्सर देतोय, कीबोर्ड. हा व्हॉट्स द नेम ऑफ द फॉलोइंग यूज दॅट, मेमरी आहे, मी इथं काय दिलं, मेमरीज लिहिलं. आता सबमिट. आता 30 मार्काची हा काय झालाय, टेस्ट झाले. आता मी इथं सबमिट करतोय. ज्यावेळेला मी सबमिट करू तर ह्यावेळेला तिथं आला थँक्स फॉर द सबमिटेड युअर फॉर्म आणि व्ह्यू ॲक्युरेसी. बघा तुम्ही तुमचे काय करू शकता, ॲन्सर बघू शकता. आता तुम्ही म्हणाल की आमचे मार्क आम्हाला का समजत नाहीत, तर ॲक्च्युली ते समजतील. बघा आपल्याला एक फक्त सेटिंग चेंज करायचं आहे. ते सेटिंगमध्ये मी
गेलो आणि सेटिंगमध्ये इथं क्यूजमध्ये इथं आपल्याला काय द्यायचे आहेत, पॉईंट व्हॅल्यू द्यायचे आहेत. ओके, आणि इथं मी सेव्ह म्हणतोय. आता हीच लिंक मी जी आपल्याला भेटलेली आहे त्या लिंकला जातोय, परत एकदा एंटर करतोय आणि आता मी परत एकदा फॉर्म भरतोय. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी काय केलेलं आहे, जे सेटिंग आहे ते चेंज करतोय. लिमिट वन रिस्पॉन्स हा अनचेक केलेला आहे. मी इथं पार्टिसिपेटचं नाव टाकतोय विराट कोहली म्हणून. ओके, जर मी इथं चुकीचा नंबर टाकतोय बघा 7, हा मला सांगतोय 10 अंकी नंबर नाही, तुम्हाला 10 अंकी हा पुट करायला पाहिजे. जोपर्यंत मी 10 अंकी पुट करत नाही तोपर्यंत तो घेत नाही. आणि मी इथं म्हणतोय नेक्स्ट. ओके, आता इथं नेक्स्ट गेल्यानंतर मी इथं ॲन्सर पटपट देतोय मेमरी आणि हा सबमिट करतोय. ज्यावेळेला मी सबमिट म्हणेन त्यावेळेला त्यानं मला सांगितलं थँक्स फॉर सबमिटिंग युअर फॉर्म आणि व्ह्यू स्कोर. मगापासून व्ह्यू ॲक्युरेसी येते होतं, आता येतं व्ह्यू स्कोर. कारण का मी सेटिंगमध्ये काय केलं आहे, पॉईंट व्हॅल्यूचा चेकमार्क ऑन केला आहे. ज्यावेळेला मी व्ह्यू स्कोर म्हणतोय मला काय भेटून जाईल, माझा ॲन्सर्स भेटून जातील. आणि इथं मला सांगतो तुम्हाला किती मार्क पडले. इथं मार्क पडले 30 पैकी 30. समजलं? ओके, इन दिस way we have made a Google form also collect the responses. Okay, also look at that here. Go to the responses. 4 responses collected this form, and also email IDs, and these are the name of the participants: Sandeep Patil SSP, Sandeep Patil, Virat Kohli, and contact numbers. Okay, then the class, then answers of that participate. अशा रीतीने तुम्हाला काय भेटतं, त्यांची जी इन्फॉर्मेशन त्यांनी जी पुट केलेली आहे ते आपल्याला भेटतं. म्हणजे आपण काय केलं, या फॉर्म टू डेटा हा कलेक्ट केलेला आहे. Also after the use of this, and this form also stored in your Google Drive. Now I sign out my account after using this, and in this way we have made the form. Okay, also I give the some example how to make the queues, how to collect the data from the participant. So today we stop here, and thank you very much for the giving me chance, as well as and thanks to all of you for the watching this video. Bye bye.